रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दरडग्रस्त नाणेघोळ व सडे येथे मंत्री भरतशेठ गोगावले यांचा पाहणी दौरा. स्थलांतरित नागरिकांसाठी निवारा शेड उभारणी, सर्वतोपरी मदतीचे आश्वासन. पोलादपूर तालुक्यातील अतिदुर्गम नाणेघोळ व सडे गावांना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या असून दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी गुरुवारी दुपारी नाणेघोळ व सडे गावांना भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांसाठी निवारा शेड उभारण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. ग्रामस्थांनी निवारा शेडसाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याची पावसाची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षिततेला प्राधान्य देऊन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास स्थलांतरास सहकार्य करावे असे आवाहनही मंत्री गोगावले यांनी दिले. नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर पोलादपूर पंचायत समितीचे सभापती अविनाश शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे, महाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे, तहसीलदार कपिल घोरपडे, पोलादपूर सर्कल मंगेश पवार, ग्रामविकास अधिकारी त्रिशिला गंभीरे, वाकण ग्रामपंचायतीचे सरपंच शांताराम जंगम, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय मोदी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व स्थलांतरित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण आपले